नमस्कार मित्रांनो, मी विनय तुमचं परत एकदा स्वागत करतो आपल्या मराठी मोटो ब्लॉगिंग चॅनलवर, ज्याचं नाव आहे विदर्भ राईड्स. सो आज आम्ही ठरवलं आहे की एक शॉर्ट राईडवर जायचं. राईडसोबत आपण एक्सप्लोअर करायचा एक फोर्ट. सो बेसिकली अकोला जिल्ह्यामध्ये एक फोर्ट आहे, नरनाळा फोर्ट. तो येतो प्रोबॅबली येत असेल अकोट तालुक्यामध्ये. वाव, तर जसं की तुम्ही बघताच आहे की खूप छान वातावरण इथे, आणि इथे पाणी जास्त असल्यामुळे केळी ही एक मेन सोर्स ऑफ इन्कम पण आहे इथल्या लोकांचा. तर एक पूर्ण 5 दिवस मी खूप वाट बघतो सॅटर्डे आणि संडे येण्याची, बिकॉज आपल्याला राईड करायला तेवढा चान्स मिळतो. बाकी सगळं तर खूप छान चालू आहे आपल्या लाईफमध्ये सध्या, काही टेन्शन नाही. माझा विचार आहे की पुढच्या मंथमध्ये आपल्याला जायचं आहे पुण्याला. लेट्स से, मी थोडा कॅमेरा शा आहे, सो त्यामुळे मला असं कॅमेरा पुढे येण्यासाठी थोडासा टाईम लागेल. थोडासा टाईम द्या मला, पण नक्कीच जेव्हा मी असं कॅमेरा फ्रेंडली होऊन जाईल त्यानंतर नक्कीच तुम्ही खूप इंटरेस्टिंग ब्लॉग बघाल. आणि आता पण मी ट्राय करतो आहे की तुम्हाला एक छान असं नवीन प्लेस एक्सप्लोअर करतो आहे मी विदर्भामधले, तर तुम्हाला एक छान एक्सपिरियन्स देण्याचा माझा प्रयत्न. एवढ्या चांगल्या रोडवर जर आपली गाडी पडवली नाही तर NSचा काय फायदा मित्रांनो. तर थोडासा एन्जॉय करतो आहे, जास्त ओव्हर द लिमिट क्रॉस करणार नाही. तुम्ही इन्शुअर करा तुम्ही सेफली निघताय घरातून, ॲटलिस्ट तुम्ही हेल्मेट घालताय. सो बापरे, आपण बरोबर तर चाललो आहे ना? हां, बरोबर चाललो आहे, काही इश्यू नाही आहे. माय गॉड, एवढा मोठा ट्रक पुढून पण एक मोठा ट्रक. नाईस, दोघांचं क्रॉसिंग. वा वा वा, किती जवळून गेला आहे तो, खतरनाक. मानलं भाऊ, ड्रायव्हरला मानला. लय डेंजर. एवढ्याशा रोडवर तर मी 4 व्हीलर पण नेणार नाही, तर डायरेक्ट ट्रक घालतायत आडधूड एकदम. आपण आता अकोला जिल्ह्यामध्येच आहे. आपण जिथे चाललो आहे ते पण त्याच जिल्ह्यामध्ये पडतं, नरनाळा फोर्ट. मी खूप दिवसापासून विचार केलेला की या फोर्टवर जाण्याचा, पण असं काही मौका भेटला नाही. मी खूप दिवस ट्राय केलं, म्हणजे मागच्या वेळेस पण मी जेव्हा गावाला आलेलो तेव्हा पण मी म्हटलेलं की या फोर्टवर जाण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल, पण अनफॉर्च्युनेटली ते झालेलं नाही. दरवेळेस आपल्यासोबत असं का होतं रे? जरा चांगला रोड आपण थोडंसं गेल्यानंतर असा रोड का येतो यार? मागच्या वेळेस पण तसंच झालेलं, आपण जेव्हा शहानू डॅमला गेलेलो तेव्हा सेम सिच्युएशन. इथे एवढे ट्रकची वाहतूक काय? आय थिंक काहीतरी काम आहे किंवा कुठंतरी रोड जॉईंट होत असेल आय गेस. सो तुम्हाला जर मॅप दिसत असेल तर आता अजून 22 किलोमीटर्ससाठी 52 मिनिट्स. ओ गॉड, मला असं वाटतं आहे की हा रोड असाच राहणार आहे आपल्याला पुढेपर्यंत. नाही, थोडा बेटर रोड दिसतो आहे मला यार. इकडे गावाकडे रोडचा खूप प्रॉब्लेम आहे, बट मेन हायवे इज टू गुड. आणखी एक ट्रक. बापरे, मी तर पुढे जात पण नाही बाबा. कसला डेंजर चालवतो आहे बाई. बघतो पण आहे आपल्याकडे. नाही दादा, काय नाही, काही विषय नाही, नॉर्मल आम्ही चाललो आहे. हा डोंगरच आहे जो मधातून खचला आहे किंवा फोडला आहे त्याला 100%. अरे यार, थोडासा तरी चांगला रोड ठेवा यार. आणि ट्रक्स इकडे तिकडे जात आहेत म्हणजे काहीतरी झोल आहे बाबा, काहीतरी सुरू आहे पुढे. अरे बाप रे बाप. हो, हा रोड तर मला असा छान पण वाटतो आहे तसं बघितलं तर, पण खूप जास्त शांत वातावरण आहे. आजूबाजूला तुम्हाला लवकर कोणी दिसणारसुद्धा नाही. आणि इथे जर काही ब्रेकडाऊन झालं गाडीचं तर आपल्याला हेल्प करायला पण कोणी येणार नाही. हो नाईस, ते 1 नंबर आहे. तिथे झोपायला पण नाही यार, 1च नंबर. सगळ्यांनी असं बनवून ठेवलं आहे असं. वाव, दॅट्स टू गुड. पोपटखेड 5 किलोमीटर्स.
फील वेगळाच येतो आहे, पण आजच्या राईडचा वेगळाच येतो आहे. असा एक्सपिरियन्स आपल्याला गावामध्येच मिळू शकतो, सिटीमध्ये नाही. त्यामुळेच आपण एक जबाबदारी घेतली आहे की यूट्यूबच्या नागरिकांना आपल्याला विदर्भाची जी ब्युटी आहे ती दाखवायची आहे, आणि तेच आपण दाखवतो आहे. ओके, आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. खूपच जास्त डेंजर बोललो आहे आम्ही, हे असं बोलत नाही मी सहसा. नाईस रोड पण इट्स ओके यार, गावाच्या मानाने रोड खूप छान आहेत, काही विषय नाही, नो कंप्लेंट्स. काय रोड 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 करायचं, छान आहे रे रोड, काय विषय नाही रे, जाऊ दे रे तू गाडी बिंदास. नाही स्कूल, ही स्कूल तर बघा यार, यार कोणाला पाहिजे मोठ्या मोठ्या स्कूल, तिथे पण लोक शिकत आहेत, इथे पण लोक शिकतातच आहेत यार. नाईस, यांची घरं बघा कशी राहत आहेत बिचारे. आपण बघा आपण किती माज आलाय आपल्याला. चला पोपटखेड अगेन 4 किलोमीटर. आपली NS पण दाखवून द्यावी लोकांना. ही बघा खतरनाक. तसं मी गाडीचं नाव ठेवलं होतं ब्लेन. वाव जबरदस्त लुक आ रहा है भैया. चला जास्तच टाइमपास होतोय. एक छोटासा शॉर्ट ब्रेक घेतल्यानंतर आपण निघालोय परत आपल्या डेस्टिनेशनकडे. ओके ओके, तर हा मॅटर आहे. एवढे ट्रक्स का दिसत होते तर हाच मॅटर आहे. क्रशर. ओके ओके, गॉट इट. वाव मॅन, काय कडक आहे यार, काय मस्त शेती. असं मला भारी वाटतं यार डोंगरावरून. लाईक डोंगरामध्ये पण लोक शेती करतायत. इज इट पॉसिबल? ओ हो, GFC. नाही त्याच्यावर लिहिलेलं आहे GFC स्कॉर्पिओ मॅन. वाटलंच होतं मला रोडचं काहीतरी होणार आहे. पुढे बघशील तो तुम्हारे पैरों के नीचे से ज़मीन खिसक जाएगी भैया. वंडरफुल वंडरफुल. हे या ठिकाणी आहे. जर असंच काही पुण्यामध्ये असतं ना तर तिथे रिसॉर्ट, कॅम्पिंग सगळं स्टार्ट झालं असतं. आपण पोपटखेडला पोचलो आहे. हां पोपटखेडच आहे. नाईस प्लेस. उरी आपण जाऊ शकतो खाली, पण बघूया नंतर जाऊया, कारण की आता टाईम आहे, ऊन आहे की जाऊन बघायचंच एकदा. ट्राय करेंगे क्या? चल बघू पुढच्या पुढं. जरा नवीन एक्सप्लोर करू काहीतरी. तिथपर्यंत जाऊ शकतो बहुतेक आपण. अरे नाही, हा रोड जातो का? कुठला रोड जातो? हा रोड तो वर गेला आहे ना, आपल्याला खाली जायचं आहे. खाली रोडच नाही आहे जायला. शिट, जाऊ दे, प्लॅन कॅन्सल. आपण तसं गाडी घेऊन नाही जाऊ शकत, तसं चालत जाऊ शकतो तिथपर्यंत. जाऊ दे, तो ट्रक फिरून तसा चालला आहे. बघू तिकडे पुढं जर जागा असेल तर चला. आपण काही स्वतःला थांबू शकलो नाही. शेवटी विचार केला चला एकदा उतरून बघूनच यावं जरा व्ह्यू. पठार नदी तिथे लिहिलेलं होतं, पठार नदी. मी तर फर्स्ट टाईम बघतोय बाबा हे. हॅलो मित्रांनो, मी विनय तुमचं स्वागत करतो परत एकदा आपल्या ब्लॉगमध्ये. तर पियुष कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. काय वाटतंय, कसं लोकेशन असावं? मस्त लोकेशन एकदम. थंडीगार वारा. असं एकदम बेकार रोड येऊन नंतर हे बघितल्यानंतर एकदम फ्रेश वाटतंय. बट परत एकदा बघून घ्या तुम्ही 360 व्ह्यू जरासा. तर आज मी हेल्मेट शेवटी काढलंच. म्हटलं एक ना एक दिवस तर थोबाड दाखवायचंच आहे आपला, तर आजच का नाही दाखवायचं. पण एक प्रॉब्लेम आहे, हेल्मेट काढल्यानंतर जो माईक आहे आपला तो राहतो हेल्मेटमध्येच.
आता याच्यात आवाज कसा येतोय काय येतोय बघूया. काय पियुष, चलायचं पुढे मग? टाईम झालाय, निघायला लागेल. आपलं मेन डेस्टिनेशन आहे नरनाळा फोर्ट. यार एवढं चालूनच मला परत भूक लागली रे. मी घरून जेवून आलो होतो, जेवण करून आलो होतो. हां परत भूक लागली आहे. पण काही नाही यार, आपल्याला इथे जवळ काही दिसत नाही आहे. दुसरीकडे जाऊन बघा वाटतं.